तर संजय राऊतांनी सकाळीच इशारा दिला की जे जे बंडखोर आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये राडे केले जातील। यानंतर कुणाकुणाच्या मतदारसंघामध्ये आंदोलनं झाली, काय चित्र दिसलं तेही आपण पाहूया। नांदेडमध्ये नागेश पाटील आष्टीकरांचा पुतळा हा शिवसैनिकांनी जाळला, आंदोलन छेडलं गेलं। परभणीमध्ये संजय जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली। संजय देशमुखांचा पुतळा यवतमाळमध्ये जाळला गेला, तर बीडमध्ये बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शनं पाहायला मिळाली। पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ऑपरेशन टायगर दरम्यान उपस्थित झालाय, तो म्हणजे हे 6चे 6 बंडखोर खासदार नेमके आहेत तरी कुठे। हे सगळेजण सध्या नॉट रिचेबल आहेत आणि प्रत्येकाच्या गोटातले लोक वेगवेगळे दावे करतायत की हे खासदार नेमके गेलेत कुठे। जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्या बंडखोर खासदारांना राजस्थानमधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं अशी माहिती सगळ्यात आधी समोर आली आणि अगदी हाच धागा पकडून संजय राऊतांनी या बंडखोरांवरती जोरदार तोंडसूक घेतलं। खासदारांना कसं विकत घेतलं गेलं आहे, ज्याला तुम्ही फूट म्हणताय त्याला आम्ही फूट म्हणत नाही, त्याला आम्ही गद्दारी म्हणतो, बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो। आणि हे सगळे लोक पैशाने विकत गेलेले आहेत, पैशाने। आज सकाळी यांना हॉटेल लीलामधून राजस्थानमधल्या एका जागेत नेलेलं आहे आणि काल रात्री दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्याआधी आणखीन 10 कोटी रुपये दिले। म्हणजे आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले। काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले आणि त्यांना राजस्थानमधल्या एका जागेत हलवलंय, सुरक्षित हलवलंय। कोणापासून भीती आहे?